पण हे बघा ना, तिचा बर्थडे आहे सॅटरडेला 18ला आणि तब्येत खराब करून बसलंय. बघा ना कसं कोमेजून गेलोय चेहरा बाबुलीचा माझ्या. घाबरलं ते रात्री, कशाला घाबरली काय माहिती. कुंतली त्याला जेव्हा देतोय मम्मी. मित्रांनो, चिवला येत नाही आहे झोप. किती वेळ झाला, 7:30ला झोपायला आलो, 7:45 वाजले. त्याच्यानंतर बॅग भरली. ओके 8 वाजले, 8:15 वाजले, आता 8:20 झाले, पण अजून काही मॅडम झोपलेल्या नाही. तर मित्रांनो, सकाळ झाली आहे. शुभप्रभात, जय श्रीराम, जय हनुमान. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. आता दररोजसारखं मम्मीचं काम आवरलं आहे. आता मी शाळेसाठी रेडी झाली. आता मी शाळेत चाललं आहे. चल मम्मी लवकर. मम्मी पण रेडी झाली. आज उशीर झाला खूप आम्हाला जायसाठी. दादा नाही गेला मम्मी शाळेत. बघा, आज थर्सडे त्याच्यामुळं काहीच ट्रॅफिक नव्हतं. मागे पण तिकडे खूप ट्रॅफिक असतं, पण आज काहीच नव्हतं. आज सगळं रस्ता मोकळा आहे. हां, कंपन्या बंद असतात गुरुवारच्या, त्याच्यामुळं. मित्रांनो, चिवला सोडून आल्यानंतर सर्व कामं केले आणि लाईटच गेली. आज थर्सडे आहे, लाईट जाते, त्याच्यामुळेच आज रोडला गर्दी नव्हती. म्हणजे लाईट जाते ना थर्सडेला, मग त्याच्यामुळे कंपन्या बंद असतात. कंपन्या बंद असल्यामुळे वर्कर्स लोकांना सुट्टी, तर रोडला गर्दी नव्हती. बघा, सकाळी लाईट गेली. लाईट किती वाजता गेली माहिती आहे का? 9:30 वाजता लाईट गेली. तास झाला लाईट जाऊन. आणि हा राघव आमचा राहतच नव्हता घरामध्ये, कसलाच थांबत नव्हता अंधारात. आमच्या घरात अंधार पडतो ना, समोर पत्र्याचा शेड असल्यामुळे खालच्या रूममध्ये अंधार पडतो. वरती असतो उजेड, पण मला वर खाली करायला, त्याच्यामुळे आम्ही खालीच असतो, तर खूप अंधार असतो रूममध्ये. मग ह्याला घेऊन आले मी ताईकडे. इथे आता उजेड पडतो, इथे कसं खेळतोय बघा. घरी नुसता रडत होता, फक्त रडारडी चालू होती त्याशिवाय. आता कसं खेळतोय, जा कोके, बाहेर जा, लाईट नाही आहे घरात, जा कोके. मित्रांनो, लाईट नाही आहे आज. 5 वाजता येणार आहे थर्सडेमुळे. अंधार आहे घरामध्ये एवढा, तरी पण ही काही कोको ऐकत नाही. ह्याला कसं बसं झोपवलंय राघवला. हे बघा, ही जातच नाही बाहेर. जा बाहेर, गादीवर झोप, तिथंच झोप गादीवर. हां, वाऱ्याला झोप. असं बघा कशी झोपली दारात. राघवला झोपवलंय. आता मी बसली. माऊ ऐकली नाही, माऊ गेली आईबरोबर. नको जाऊ म्हटलं तरी. पत्र्याचा शेड आहे कंपनीचा आईच्या, खूप गरम होतं आणि आज लाईट नाही आहे, तरी गेली, ऐकलीच नाही ती. पप्पा येताना आणतील कदाचित तिला. मित्रांनो, लाईट आली आहे बरं का. बनसोडे साहेब म्हटले होते 5 वाजता लाईट येईल. मी त्यांना मेसेज टाकला होता, साहेब आज लाईट किती वाजता येणार? ते म्हटले होते 5 वाजता लाईट येईल, पण 5च्या आधीच लाईट आली आहे. आता वाजले दुपारचे 1:30. म्हटलं आईची वाट बघून मी बसली, भूक लागली, जेवायला बसले. मी जेवते भोपळ्याचं बेसन, फ्लॉवरची भाजी, चपाती. जेवायला बसलेच होते की लाईट आली. आमच्या कोकोला काय माहिती काय झालंय, 2 दिवसापासून जेवतच नाही आहे. फक्त पेडिग्री खाती, वरचं भात भोपळा काहीच खात नाही आहे. त्यांना म्हणावं लागेल उद्या एकदा दवाखान्यात घेऊन जा. मित्रांनो, माऊ आली कंपनीमधून आईच्या आणि झोपली. चिवला घेऊन आले होते तिचे पप्पा, मग तिच्यासोबतच ही पण आली. येता हिला पण घेऊन आले ते. पण हे बघा ना, तिचा बर्थडे आहे सॅटरडेला 18ला आणि तब्येत खराब करून बसलंय. बघा ना कसं कोमेजून गेलोय चेहरा बाबुलीचा माझ्या. घाबरलं ते रात्री, कशाला घाबरली काय माहिती. कुंतली त्याला जेव्हा देतोय मम्मी, कुंतली त्याला जेव्हा देते, तरी तिला थोडी भीती दाखवली वाटतं. त्याच्यामुळे ती मग ती कुंतली त्याला होतं. मग तिच्या पप्पानी सांगितलं तिला, मीच वाजवला होता, मीच सांगितलं होतं, मीच आलो होतो असं म्हणलं. पप्पा म्हणले ना. पूर्ण तोंड चेहरा पाडून घेतलाय तिने सगळा.
मित्रांनो, आज माझा स्वयंपाक खूप लवकर झाला आहे. खूप म्हणजे खूपच लवकर झाला आहे. कारण आज राघव झोपला होता, तर मी म्हटलं पटकन करून घेऊया. नेमकं चपातीचं पीठ मळलं, कुकर लावला आणि पठ्ठा उठला तर मी त्याला काही बोललेच नाही. परत झोका दिला, तो झोपी गेला. पटकन चपात्या केल्या, भांडे घासून घेतले आणि सर्व आवरून घेतलं. बघा किचन म्हणजे स्वयंपाक रेडी. कारण चिवच्या पप्पानी सांगितलं होतं मला, चिवताईला 7:30ला जेवायला दे म्हणजे दे. तिला 7:30ला झोपायला सांग, 7ला जेवायला दे, 7:30ला तिला झोपायला सांग. पण 7:45 वाजले तरी तिला अजून झोपायची आहे. ती पिरियड्स भरती आहे उद्याचे. हा, तर मग हे तुला रोजच सांगणं आहे. सकाळचं पहिल्याच दिवशी आवरून ठेवायचं, पण तू आवरत नाही. कपडे थोडे घालून ठेवले. हो, ते मी ओरडल्यावर घातली आहेस चिव, एवढं तुला लक्षात असेल तर. मागून दिसतात पण. हा, मागून जरी दिसतं ते. मित्रांनो बघा, हे कपडे तिचे, पण मी बोलल्यानंतरच तिने घातले. घडी शाळेतून आली असेच फेकून दिले होते बेडवर, अस्ताव्यस्त पूर्ण कपडे. शानी आणि सांगती घडी घालून ठेवले. मित्रांनो, चिवला येत नाही आहे झोप. किती वेळ झाला? 7:30ला झोपायला आलो, 7:45 वाजले. त्याच्यानंतर बॅग भरली. ओके, 8 वाजले, 7:15 वाजले, आता 8:20 झाले, पण अजून काही मॅडम झोपलेल्या नाही. तर तिला झोप येत नाही म्हणून मी पुस्तक घ्यायला लावली हातात. तर लर्न कर म्हणून, म्हणजे वाचल्याने कसं झोप येते, रीडिंग केल्याने झोप येत असते. तिला म्हटलं रीडिंग कर, तर रीडिंग करण्याऐवजी ती रीडिंग करता करता माझ्याबरोबर गप्पा पण मारते. तर ज्याच्या कारणाने ते झोप उडून जाणार ना, हे तिला कळत नाहीये. बघा, मी तेच सांगते तुला, रीडिंग केल्याने झोप येते, तर रीडिंग कर. तुझं लक्ष आहे टीव्ही. आता हे पप्पा बघणार आहे, पप्पाकडे आता हे प्रूफ आहे पप्पाला. कशी कॉलर पकडून ठेवली आहे. शर्ट जोडून धरलंय, चांगलं जाम पकडून ठेवलंय. केस एका हाताने पकडले होते आणि एका हाताने शर्ट पकडलं होतं, 2 हाताने. हे बघा कसं शर्ट पकडले. उलटी करण, केस तोंडात गेले की. त्याच्यामुळे डोकं कुठे जायचंय? घेऊ आणि शर्ट काय गाणं म्हणतोय काय माहिती. कुठं कुठं जायचंय? काय म्हणतोय काय माहिती. कुठं जायचंय? घेऊ जाम पकडलंय शर्ट. घेऊ. बरोबर. मित्रांनो, आता वाजले किती वाजले आता? 11 वाजले. आज छोटे साहेब काही झोपलेले नाहीये. हे बघा, कोको मागून शिफ्ट आलो. रात्रीचे 11 वाजले तरी हा जागच आहे. झोपले. कसा माऊला बघतोय बघा. माऊ मित्रांनो बघा ना, माऊला ताप आली आहे. 101.5 ताप होता माऊला. मी तिला 10 ml औषध दिलंय मगाशी. आता थोडी गार पडली आहे. बर्थडेच्या आदल्या दिवशीच ताप आणून बघा ना, बर्थडे परवा आहे ग. सॅटरडेला बर्थडे आहे आणि कालपासून तापाने पेंगली आहे. अशी दिवसभर खेळती, पण तापाने तिला असं डोळे तिचे हे कसं बघते. माऊ ताईला पप्पाने घेतलं तर हे कसे बघते. ह्याला झोप येते का? घेतलं नाही ना, त्याच्यामुळे बघतोय पप्पाकडं. पप्पाने घेतलं नाही तुला रात्रीचे किती वाजले? झोपी नाही येत का? नाही येत? झोपायचं बाबा आता झोपा. उशीर झालाय, झोपा आता. त्याला हसायचं, बोलायचं. अक्षयला एवढा बोलतो का काय? लिमिट नाही माहितीये का? खूपच. मगाशी पण बापरे, अक्षय जायला लागले ना तर रडत होता. हा, अक्षयने माझ्याजवळ दिला तर लगेच चालू केलं त्याने.
ह्या गद्यानी. लेच बोलतो काकाला हो. हं